नमस्कार मित्रांनो, आपल्या छान छान मालिका या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. सार्थक बेनारे आणि सार्थकचे बाबा हॉस्पिटलमध्ये असतात. सार्थक बेनारेंना विचारतो, हे सगळं कसं काय घडलं? बेनारे म्हणतात, मलाही काहीच माहीत नाही. जसा मला मोठ्या साहेबांचा फोन आला तसा आम्ही आनंदी मॅडमना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि मोठे साहेब पण खूप शॉकमध्ये आहेत. तेही काही सांगू शकत नाहीत. सार्थक त्याच्या बाबांजवळ जातो आणि विचारतो, बाबा काय झालं होतं? त्याचे बाबा त्याला झालेली घटना सांगतात. इकडे घरी पोलीस येतात आणि विचारतात, दरोडेखोरांना कोणी प्रतिकार केला होता का? तर वृंदा म्हणते, आम्ही बायकाच घरी होतो आणि ते गुंड 4 होते. त्यांच्या हातामध्ये बंदूक आणि चाकू होते. आमचे भाऊजी वयस्कर, आम्ही कसं काय प्रतिकार करणार? आम्ही काहीच करू शकलो नाही. पोलीस केदारकडे बघून विचारतात, हे कोण? शलाका म्हणते, हा माझा नवरा आहे. पोलीस विचारतात, हे कुठे होते? शलाका म्हणते, हा मीटिंगला गेलेला होता. पोलीस म्हणतात, यांच्या चेहऱ्यावर काय लागलं आहे? केदार म्हणतो, इकडे हे सगळं चालू असताना शलाकाचा मला फोन आला आणि मी येण्याच्या गडबडीत माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी पडलो. हे सगळं पोलिसांना खोटं सांगताना पाहून सुधा खूप चिडते. वृंदा म्हणते, आम्ही बायकाच घरी आहेत हे त्या गुंडांना माहीत होतं बहुतेक. ते सोनं नाणं सगळं मागत होते. आम्ही देणारच होतो, पण आनंदी मध्ये पडली. तिने विरोध केला आणि म्हणून त्यांनी तिच्यावर चाकूचा वार केला. हे सगळं ऐकून पोलीस निघून जातात. इकडे हॉस्पिटलमध्ये आनंदीचे आई बाबा येतात. सार्थक आणि आनंदीचे आई बाबा रडू लागतात. सार्थक अण्णांना म्हणतो, बाबा काय होऊन बसलं हे सगळं? अण्णा म्हणतात, सगळं ठीक होईल सार्थकराव, काळजी करू नका, आनंदी ठीक होईल. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात. सार्थक विचारतो, काय परिस्थिती आहे? डॉक्टर म्हणतात, ऑपरेशन झालं आहे, रक्त खूप गेलेलं आहे, त्यामुळे ती खूप वीक झाली आहे. क्रिटिकल केस आहे. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. जर मेडिसिनला तिच्या बॉडीने रिस्पॉन्स दिला नाही तर काहीही होऊ शकतं. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. आनंदीची आई रडू लागते. सार्थक सावरताना म्हणतो, आई काहीही होणार नाही त्यांना. इकडे घरी सुधा वृंदाला म्हणते, का खोटं बोललीस तू वृंदा? वृंदा म्हणते, मला माहीत होतं सुधा, मला तू हे विचारणार. तूच सांग ना, मी जर खरं सांगितलं असतं की हे सगळं केदाररावांमुळे झालंय तर खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली असती. हे बघ सुधा, मी जे सांगितलं त्याच स्टेटमेंटवर आपल्याला राहायचं आहे. सुधा म्हणते, तू का खोटं बोलतीयस वृंदा? का लपवतेस की ती माणसं केदाररावांना शोधायला आली होती? वृंदा म्हणते, अगं आपण जर खरं सांगितलं ना तर सार्थक आणि केदाररावांमध्ये दुश्मनी निर्माण होईल, त्यांच्यात वैर निर्माण होईल आणि आपल्या घराचे 2 तुकडे होतील. आणि हे तुला चालणार आहे का? सगळं ना या पांढऱ्या पायाच्या आनंदीमुळे घडतंय. तेवढ्यात तिथे आदर्श येतो. सुधा म्हणते, अगं हे तुझे केदारराव जेव्हा 4 गुंड घरात घुसले तेव्हा आतमध्ये कडी लावून लपून बसले होते. आदर्श म्हणतो, आई अजूनही तू तुझ्या जावयाला सावरतेस? तिथे आनंदीचा जीव धोक्यात आहे आणि फक्त काकांना वाचवण्यासाठी तिने हा त्याग केला हे विसरू नकोस. वृंदा म्हणते, वा आला का तुला पुन्हा आनंदीचा पुळका? अरे आदर्श, तुला तुझ्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याची काळजी नाहीये? आदर्श म्हणतो, याची काळजी? जो भित्र्यासारखं आत कडी लावून बसला होता याची काळजी मी का करू? तो म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आनंदीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर मी या केदारला सोडणार नाही. इकडे हॉस्पिटलमध्ये आनंदीला ICU मध्ये शिफ्ट केले जाते. डॉक्टर सार्थकला म्हणतात, तुमच्यापैकी कोणीही एक जण त्यांना जाऊन भेटू शकता. मग आनंदीचे बाबा सार्थकला भेटायला सांगतात. सार्थक आनंदीला भेटायला ICU मध्ये येतो.
तिला पाहून रडू लागतो आणि म्हणतो, तो कशाला तुम्ही यात पडलात? तुम्हाला काही झाले असते म्हणजे? इतके दिवस तुमच्या होकाराची वाट पाहिली आणि फायनली तुम्ही होकार दिलात आणि हे असं सगळं झालं. असं नाही जाऊ शकत तुम्ही मला सोडून. ऐका ना, उठा ना, मी नाही असं पाहू शकत तुम्हाला. प्लीज, मी काहीही करेन तुमच्यासाठी, पण तुम्हाला नाही जाऊ देणार असं. मी तुम्हाला परत घेऊन येणार. सार्थक आनंदी त्याला सोडून गेल्याचं स्वप्न पाहतो आणि आनंदी आनंदी ओरडू लागतो. आनंदीचे बाबा त्याला म्हणतात, सार्थकराव, तुम्ही खूप थकलात, तुम्ही घरी जा, मी आहे इथे. सार्थक म्हणतो, काय बोलताय बाबा? आनंदीला अशा अवस्थेत सोडून घरी जाणार आहे का मी? जोपर्यंत त्या बऱ्या होत नाहीत तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. सार्थक म्हणतो, बाबा होतील ना त्या बऱ्या? अण्णा म्हणतात, हो, आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना आहेत तिच्याबरोबर, ती नक्की बरी होईल. इकडे घरी सार्थकचे बाबा देवापुढे नमस्कार करत असतात. तिथे सुधा येते आणि वृंदा येते. वृंदा म्हणते, काय करतायत भाऊजी इथे? सुधा म्हणते, आनंदीसाठी प्रार्थना करत असतील. गेल्या कित्येक वर्षात मी त्यांना असं पाहिलं नव्हतं. वृंदा म्हणते, इतकं काही करायला नकोय त्या आनंदीसाठी. तिच्यामुळं आपल्या घरावर संकट आली. तिच्यामुळं घडतंय हे सगळं. सुधा म्हणते, अगं थोडी तरी माणुसकी ठेव वृंदा. काय बोलतेस तू हे? वृंदा म्हणते, खूप माणुसकी ठेवली, तीच अंगाशी आली. बघतेस ना पोलीस कसे घरापर्यंत आले ते. आनंदी परत आपल्या घरात यायला नको असं म्हणून ती तिथून निघून जाते. अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.